तिथे गेल्यानंतर समजलं, की आमचे बुकिंग्सच नाही झालेत आणि आम्हाला पुण्याला रिटर्न जावं लागणार आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो झालं असं, की आम्ही वन डे आउटिंगसाठी गेलो होतो पानशेतला आणि तिकडेच आमचा स्टे पण होता. ऑलरेडी वीकेंड असल्या कारणाने आम्हाला कुठंच बुकिंग्स मिळत नव्हते, पण फायनली मिळाले आणि अगोदरनं आम्ही बुकिंग्स केलेले. सो सॅटर्डे मॉर्निंग निघालो, तिकडे लवकर पोहोचलो आणि तिथे जाऊन समजलं, की आमची बुकिंगच कन्फर्म नाही झाली आहे. रिसॉर्टच्या लोकांनी सांगितलं, की त्यांचं अगोदरसोबत टाय-अपच नाही आहे आणि तुमची बुकिंगच नाही आहे. इतकं टेन्शन आलेलं कारण मिष्टी पण सोबत होती. तिथे बसूनच आम्ही मग दुसरे काही रिसॉर्ट्स पाहिले, की जिकडे कोणते रूम्स अवेलेबल असतील तर. पण आमचं लक इतकं खराब होतं, की कुठेच रूम्स मिळत नव्हते. आमच्यासोबत बेबी होतं म्हणून रिसॉर्टचे लोकं पण ट्राय करत होते, की आम्हाला दुसरीकडे कुठे रूम्स मिळतील तर. तर फायनली आमच्या रिसॉर्टच्या बाजूला अजून एक रिसॉर्ट होतं. त्याचे जे ओनर होते त्यांचे काही रो हाऊसेस होते जे त्यांचे पर्सनल यूजसाठी किंवा फ्रेंड्स अँड फॅमिलीसाठी होते. सो दे अलाउड अस की तिकडे आम्ही स्टे करू. छान होतं, तिथे पण सुंदर व्ह्यू होता. तिकडे त्यांनी मला त्यांचं किचनसुद्धा यूज करू दिलं होतं आणि अशी ही ॲडव्हेंचरस ट्रिप झाली. वन डेची होती पण स्टिल खूप मज्जा आली. शुभम आणि प्रमिलासोबत आम्ही या ट्रिपला गेलेलो आणि तिच्याजवळ मिष्टी इतकी छान खेळत होती की मला पण ही ट्रिप एन्जॉय करता आली. अँड या दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द अनदर व्लॉग अँड डोंट फॉरगेट टू फॉलो.